नमस्कार, मी सारंग काका. बऱ्याच दिवसांनी तब्येत असं खराब असल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. काही सलग 10 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातील हा पहिला व्हिडिओ. व्हिडिओचं नाव आहे तांत्रिक आणि अतांत्रिक खेळ. आत्ता जे ट्रिक आणि एक व्हिडिओ सांगणार आहे त्याचा तांत्रिक नेम स्ट्रायकर सेंटर आणि त्याची ट्रिक क्रिकेटवरून कॅरम या बेसवर. आता ट्रिकवर जाऊ. क्रिकेट खेळताना खेळाडूच्या हातात बॅट आणि 2 पाय. तर आपल्या हातामध्ये आपण ही बॅट अशी आहे समजू. ही बॅट कशी आणि हे 2 पाय. ही बॅट इकडून बघायचं म्हणजे अंपायर बॅटला बघतोय त्याप्रमाणे ही बॅट आणि ही 2 पाय. आता 2 पायावर उभे असताना इकडून यायला पाहिजे. 2 पायावर उभे असताना ही बॅटची लिफ्ट इकडून यायला पाहिजे. ही बॅटची लिफ्ट, हे 2 पाय. लिफ्ट नंतर हे गोरा भाग पुढे येणार म्हणजे बॅट पुढे येणार, त्याच्यावर चेंडू खेळणार. तर ही 2 पाय मागं आल्यानंतर हे बॅट मागं आली, हे सरळ रेषेत आलं की खेळायचं. म्हणजे काय, आता मला ही टेक्निक लागू होत नाही, पण तुम्हाला लागू होलं तर बघा. ही बॅटची लिफ्ट उचलणे आणि बॅट चेंडू मारून मागे घेणे. आता हे जे अंतर आहे मागे घेण्याचं, पुढं उचलण्याचं, हे तुमच्या जजमेंटवर राहील. हे पाय किती कमी जास्त आहे पाहिजे तुमच्या जजमेंटवर राहील. समजलं तर बघा. ट्रिक क्रिकेटवरनं हे 2 पाय, बॅट उचलली, मागं घेतले, पाय परत मागं राहिले पाहिजे. थोडेसे पाय ही बॅट जवळून मारायला गेले आणि मारलं. तुमच्या बॅट आणि पायाच्या स्थितीवर हा खेळ अवलंबून आहे. आता इथं सध्या सेंटरवर नेम आहे. बॅट मागं घ्यायची, मारायचं. बाहेर पाऊस चालला आहे. कॅरम हा जुना आहे. मी काय प्रॅक्टिकलमध्ये इंटरेस्ट नाही, पण काय टेक्निक आहे ते तुम्ही समजावून घ्या. आणि ह्याला कंडिशन अशी आहे, ही स्टँडर्ड पकड. पहिल्या 3 बोटाची, अंगठा, तर्जनी, मधली बोट. बाकीची बोटं बोर्डावर राहतील, नाकावर, बुडावर. ह्या तुमच्या 3 बोटातच हे खेळायचं आहे. ही बॅट, आता बॅटचा गोरा भाग म्हणजे बॅट, आपण अंपायर आहे त्या दिशेतनं बघतोय. हे पाय जुळवून ठेवायचे, अंतरात ठेवायचे, उचलून ठेवायचे, कसे ठेवायचे, हे एकदा तुमचं ॲडजस्ट झालं की बॅट किती मागं घ्यायची, कुठून थ्रो करायचा, हे तुम्हाला अगदी सोपं होईल. आता ह्यात प्रश्न येतो पुढे गेल्यानंतर थ्रोचा कसा. तर तुमचा जर सिंगल प्रेस असेल, अंगठा तर्जनी, तर चांगली गोष्ट आहे. माझी ताकद कमी पडते त्यावेळेला मी डबल प्रेस, अंगठा, तर्जनी आणि मधली बोट या तिघांचा, तिन्ही ग्रुपचा थ्रो घेऊन प्रेस करतो. आता हे तुमच्यासाठी सांगून दिलं मी. यापुढील व्हिडिओ अतांत्रिक आणि तांत्रिक नेम्स काय होतील हे होते. आता ह्या क्रिकेटच्या तत्वावर मी जरा खेळून दाखवतो. आता मी बॅटच वापरणार आहे, पण मी माझ्याकरता जे बॅटचा अभ्यास केला, क्रिकेटच्या स्टाईलमध्ये बॅट कशी ठेवतो ते बघा.
ठेव ना त्याला. ठेव ना. हां आता हे बघ बघ. थँक्यू.